परदेसिया। असं डोळे फाडून काजळ लावण्याची सवय माझी काही जाणार नाहीये. असो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आता रेडी कशासाठी होतीये, तर मी मुंबईला आली आहे आणि टाइमपास म्हणून आज मला काहीच सुचत नव्हतं. तर मग नंतर लक्षात आलं इथे इस्कॉन टेम्पल आहे आणि खूप सुंदर असतात इस्कॉन टेम्पल आणि मी कधीच गेले नव्हते. तर चला म्हटलं आज देवदर्शन पण होईल. तर मग मी छान आवरलं, मस्त सिंपल छान कुर्ती घातली आणि मला काही जास्त मेकअप अजिबात नाही आवडत. काजळ लावलं आणि छान लिपस्टिक लावली, जरा नाटकी गेली. दीदीच्या मुलांना रिक्वेस्ट करून हा व्हिडिओ करायला लावला मी. तर त्याने आधीच प्रॉमिस केलं मला की मला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. छान आवरलं, मस्त छान छान दिसत होते. मला छान दिसली की मला सगळं आवडतं. हां, मी कोणासाठी छान, कोणीतरी मला छान म्हणावं म्हणून मी अजिबात नटत नाही. तर हा बघा, त्याच्याकडे कॅमेरा केला की ह्याच्या रिॲक्शन्स बघा, हे असं असतं. आणि ही माझी दीदी, ओ माय गॉड माझं पण शूट घेतेस, असं तिच्या रिॲक्शन्स होता. तिथून आम्ही निघालो, स्टेशनला आलो ऑटोनी. अगदी जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती ऑटोने आलं. तर ट्रेनमध्ये बसलो आणि नेक्स्ट स्टेशन होतं खारघर. तिथेच इस्कॉन टेम्पल होतं. तिथून निघालो, ऑटो पकडली. पोहोचल्यानंतर इस्कॉन टेम्पलला पोहोचलो. तिथे आल्यानंतर ना आम्हाला समजलं हे 4 वाजता ओपन होतं आणि 4 वाजायला पाऊण तास बाकी होता, 45 मिनिट्स बाकी होते. मग टाइमपास म्हणून तिथे मला दिसलं मक्याचं गणेश. मग काय घेतलं. मला तर खरं आवडत नाही कारण सगळं तोंड भरतं याने. तरी पण एक पोज दिली आहे मी, फक्त व्हिडिओसाठी, खाल्लं नाही आहे. मग यांनी खाल्लं, तोपर्यंत टाइमपास झाला आणि नंतर बरोबर 4 वाजले आणि टेम्पल ओपन झालं. मग एंट्री झाली आतमध्ये. खूप सगळं सिस्टमॅटिक होतं, मला आवडलं आणि स्वच्छता खूप छान होती इथे, मस्त आणि फ्रेश वाटलं. चप्पल ठेवायला एका साईडला नंबर देतात, ते पाय धुवून वगैरे आतमध्ये जाणं आणि मस्त निघालो. मधला व्ह्यू इतका सुंदर होता आणि तिथलं काम जे तुम्हाला आता दिसत असेल इतकं सुंदर रेखीव होतं ना, मी ते बघून ना अशी भारावून गेलेली, यार एवढं सुंदर आहे हे सगळं. आणि मग काय झालं, माझे फोटोज चालू, व्हिडिओ बंद करी ते नाही चालत असं मधून मधून मला ऐकायला येत होतं. पण ते देवाच्या समोर गेल्यानंतर इथे नाही. छान त्याचा सगळा म्हणजे काम होतं, ते व्ह्यू इतकं सुंदर. कारण इस्कॉन टेम्पल ऑफकोर्स ते राधाकृष्णच आहे, तर ते त्यांच्यासारखंच सुंदर असणारच. सो तिथे बसलो वेट करत, ते दरवाजा जो पुढे दिसतोय तो ओपन होईपर्यंत. इतकं एनर्जेटिक होतं हे सगळं. वाव. भक्तवत्सल भगवान श्री राधा मदन भगवान की, भक्तवत्सल प्रभु निताय गौर सुंदर भगवान की, भक्तवत्सल प्रभु श्री राम यशोदामय प्रभु लक्ष्मण भक्त हनुमान की. छान लाईनमध्ये मस्त दर्शन घेतलं आणि त्यांची कलाकृती म्हणण्यापेक्षा ती मूर्ती इतकी प्रसन्न होती की बास, त्यांना बघून असं मन तृप्त झालं. एवढं सुंदर होतं ते. आणि बाहेरचा परिसर पण खूप छान होता. मग तिथे असंच एक रील बनवलं, परदेसिया ट्रेंडिंग होतं त्यावेळेला. जरा व्हिडिओ टाकायला मला लेट झालं. छान फोटोज घेतले, मस्त मस्त मज्जा केली. दीदीच्या मुलाला प्रॉमिस केलं होतं तू माझे फोटोज घेतले तर मी तुला खाऊ देणार. मग इथलं सगळं काम झालं, आम्ही निघालो पुढे. सो व्लॉग माझा इथेच संपतोय. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू. पहुंचाऊं तुम तक ये कैसे खबर, कब से हूँ मैं